अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुकडी जिल्हा परिषद व रुकडी पंचायत समिती व हेरले पंचायत समिती मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत शिवसेना, शिंदे गट व महायुतीने स्पष्ट वर्चस्व राखले आहे। या मतदारसंघात एकूण 37,000 मतदारांपैकी 26,550 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता। महायुतीचे रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार अतिश नंदकुमार शिंगे, रुकडी पंचायत समिती गणातून माया सुधीर लोखंडे, तर हेरले पंचायत समिती गणातून सचिन सुकुमार जाधव यांनी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवली होती। हे तिन्ही उमेदवार विजयी झाले असून मतदारसंघात शिवसेना, शिंदे गटचे किंबहुना खासदार धैर्यशील माने गटाचे प्राबल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतिश नंदकुमार शिंगे यांना एकूण 10,816 मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार अविनाश सहदेव बनगे हे 8,857 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार स्वप्नील आवळे हे 5,645 मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले। दरम्यान वंचित बहुजन आघाडीला आपला करिश्मा दाखवता आला नसून उमेदवार जनार्दन कुबेर गायकवाड यांना अवघी 904 मते मिळाली। या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अतिश नंदकुमार शिंगे यांनी अपक्ष उमेदवार अविनाश बनगे यांचा 1,959 मतांनी पराभव करत विजय संपादन केला। दरम्यान रुकडी पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या माया लोखंडे यांना 5,604, प्रतिस्पर्धी अपक्ष सुजाता धनवडे यांना 3,321, काँग्रेसच्या मनीषा कांबळे यांना 2,408 मते मिळाली। हेरले पंचायत समिती गणातून सचिन जाधव यांना 6,560, प्रतिस्पर्धी काँग्रेसचे रवींद्र चौगुले यांना 3,401, तर अपक्ष संताजी खाबडे यांना 3,159 इतकी मते मिळाली। एकूणच रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघावर खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वात शिवसेना, शिंदे गटाने आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले। माननीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो विश्वास ठेवला आहे आणि खास करून हा माझा विजय नसून रुकडेकरांच्या समस्त ग्रामस्थांचा विजय आहे आणि माझ्यावर जो विश्वास खासदार साहेबांनी धैर्यशील ठेवला आहे तो सार्थ करण्यासाठी या 5 वर्षात या 7 गावाची विकासाची गंगा आणल्याशिवाय राहणार नाही। आणि जो विश्वास मला खासदार साहेबांनी, माझ्यामुळे खासदार साहेबांना फार अडचणींना सामोरं जावं लागलं, पण त्यातूनही मी हेच संपादन फक्त खासदार साहेबांच्या जीवावर आणि स्थानिक नेत्यांच्या जीवावर केले, शिवसेनेच्या पक्षाच्या जीवावर केले। त्याचं निश्चितच मी फळ या मतदारसंघातल्या जनतेला कामाच्या स्वरूपात देणार आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।